तुम्हाला माहिती आहे का, अगदी हॉटेलच्या चवीलाही मागे सारेल एवढा चविष्ट आणि चमचमीत असा गावरान पनीर मसाला अगदी 20 ते 25 मिनिटात बनवून तयार होतो। बनवायची पद्धत तर खूप साधी सोपी आहे। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। तर सुरुवातीला इथे मी 2 मोठ्या साईजचे टोमॅटो घेतलेले आहेत, असे मधून कट करून घ्यायचे आणि जाळीव अशी टोमॅटो आपल्याला भाजून घ्यायचे आहेत। हे पहा, या पद्धतीने उलटपालट करून दोन्ही बाजूनी टोमॅटो छान असं भाजून घ्यायचे आहेत आपल्याला। हे पहा, थोडासा कलर चेंज होतो आणि आता टोमॅटो काढून घेऊया। तर तुम्हाला किती ग्रेव्ही पाहिजे त्यानुसार साहित्याचं प्रमाण कमी जास्त करू शकता। आणि आता इथे मी 2 कांदे घेतले आहेत आणि वरची सालं काढून कांद्यांना थोडासा कट देऊन घ्यायचा, त्यामुळे कांदा आतून व्यवस्थित असा भाजला जातो। आणि थोडंसं सुक्कं खोबरं घेतलेलं आहे, ते असं छान असं खमंग भाजून घ्यायचं। हे पहा, या पद्धतीने थोडंसं काळपट कलर आला की काढून घ्यायचं आणि सर्व साहित्य आपण असं व्यवस्थित भाजून घेतल्यामुळे आपल्या ग्रेव्हीला चव खूप छान येते। आणि आता कांदा भाजायला थोडासा वेळ जास्त लागतो, तर उलटपालट करून कांदा असा छान असा खमंग भाजून घ्यायचा आहे। हे पहा, या पद्धतीने। आणि आता काढून घेऊयात आणि सर्व साहित्य आपल्याला असा थंड करून घ्यायचं आहे आणि थंड केल्यानंतर असं थोडंसं कट करून घ्यायचं आणि आता मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घ्यायचं। हे पहा, या पद्धतीने। आणि खोबरे असं बारीक कट करून घ्यायचं, त्यामुळे सर्व साहित्य असं व्यवस्थित बारीक होतं। तर आता वरून इथे मी 4 ते 5 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत, तर तुम्ही किती तिखट खाता त्यानुसार कमी जास्त करू शकता। आणि इथे मी 4 ते 5 कोथिंबीरच्या काड्या घेतलेल्या, त्या कवळ्या काड्या आहेत, यामुळे चव खूप छान येते। पूर्णपणे ऑप्शनल आहे। आणि थोडंसं आलं आणि 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या टाकून घ्यायच्या आणि ते थोडंसं मीठ टाकून घ्यायचं आणि छान अशी बारीक पेस्ट करून घ्यायची आहे। आपल्याला हे वाटण जाडसर ठेवायचं नाही, स्मूथ अशी ग्रेव्ही करून घ्यायची आहे। हे पहा, या पद्धतीने कांदे आणि टोमॅटोमुळं छान असं स्मूथ असं आपलं हे वाटण बनून तयार होतं। तर आता कढईमध्ये तेल गरम करून घ्यायचं, तर 4 ते 5 मोठे चमचे तेल गरम करून घ्यायचं आहे। तेलाऐवजी ते तुम्ही बटरचा वापर केला तरी चालेल किंवा थोडंसं यामध्ये तूप टाकलं तरी चालेल। आणि आता तेल हलकंसं गरम झालं की वरून आता खडा मसाला टाकून घ्यायचा आहे, तर इथे तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। तर इथे मी अर्धा चमचा शाही जिरं, 4 ते 5 लवंग आणि मिरी आणि थोडंसं दालचिनीचा तुकडा आणि एक तमालपत्र घेतलेले आणि एक चक्री फूल घेतलेले आणि मसाला थोडासा तेलामध्ये परतून घ्यायचा, यामुळे चव खूप छान येते। आणि आता बारीक करून घेतलेली पेस्ट यामध्ये टाकून घ्यायची आहे। तर सर्व साहित्य आपण छान असं बारीक करून घेतलेलं आहे आणि छान असं भाजून घेतलेलं आहे, त्यामुळे आपली ग्रेव्ही पटकन छान असं वाटण हे परतलं जातं, जास्त वेळ लागत नाही। तर हे पहा, 2 ते 3 मिनटं झालेली आहेत आणि छान असं कडेने तेल सुटू लागलेलं आहे। वाटण छान असं परतून झालं की आता वरून आपल्याला सर्व पावडर मसाले टाकून घ्यायचे। तर या ठिकाणी हळद, लाल तिखट, काश्मीरी लाल तिखट, पनीर मसाला आणि धन पावडर टाकून घेतलेली आहे। तर तुमच्या आवडीनुसार मसाले ते कमी जास्त करू शकता। आणि छान असं मसाले आपल्याला वाटणामध्ये परतून घ्यायचे आहेत। आणि आता इथे मी 2 ते 3 चमचे साजूक तूप टाकून घेत आहे, तुम्ही बटर टाकलं तरी चालेल, चव खूप छान येते। आणि परतून घ्यायचं आहे। ग्रेव्हीमध्ये मसाले छान असं एकजीव होतात। झाकण ठेवून 2 ते 3 मिनटं फक्त एक वाफ काढून घ्यायची। तर हे पहा, मसाले छान असं ग्रेव्हीमध्ये एकजीव झालेले आहेत। आणि आता इथे मी 250 ग्रॅम पनीर घेतलेलं आहे, असं बारीक कट करून घ्यायचं आणि आता ग्रेव्हीमध्ये हे पनीर टाकून घ्यायचं। तर तुम्ही तळूनही घेऊ शकता, तर मी ते असंच टाकून घेत आहे आणि छान असं मिक्स करून घ्यायचं। आणि आता वरून अर्धा ग्लास पाणी टाकून घ्यायचं। तर ग्रेव्ही आपल्याला जास्त अशी पातळ करायची नाही, तर थोडीशी दाटसर ठेवायची आहे आणि चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आणि झाकण ठेवून 4 ते 5 मिनटं फक्त एक वाफ काढून घ्यायची आहे। जास्त वेळ आपल्याला पनीर शिजवायचं नाही, नाहीतर काय होतं, पनीर आपलं चिवट बनलं जातं। तर आता झाकण काढून पाहूयात। तुम्ही पाहू शकता ग्रेव्हीला छान असं कडेने तेल सुटू लागलेलं आहे आणि ग्रेव्ही आपली छान अशी दाटसर बनलेली आहे। तर आता सर्वात शेवटी आपल्याला वरून भरपूर कोथिंबीर टाकून घ्यायची आहे आणि झाकण ठेवून 2 मिनटं फक्त एक वाफ काढून घ्यायची आहे, किंवा या ठिकाणी तुम्ही थोडीशी कसुरी मेथी टाकली तरी चालेल। आणि आता झाकण काढून तुम्हाला दाखवते। हे पहा, अगदी पाहता क्षणी तोंडाला पाणी सुटेल एवढा आपला चविष्ट गावरान पनीर मसाला बनून तयार होतो। या पद्धतीने एकदा नक्की ट्राय करून पहा। बॅचलर मुलांमुलींसाठी किंवा नवशिक्यांसाठी हा व्हिडिओ खूप उपयुक्त आहे, नक्की करून पहा। फक्त एक स्टेप आणि हा आपला गावरान पनीर मसाला बनून तयार होतो आणि चवीला तर अप्रतिम लागतो। तर चपाती असो, फुलका असो, रोटी असो, अगदी चविष्ट लागतो, तुम्ही कशाबरोबरही खाऊ शकता। तर या पद्धतीने नक्की करून पहा। चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि FB वर आणि इंस्टावर असेल तर फॉलो करायला विसरू नका। भेटूया अशाच नवीन रेसिपी बरोबर। धन्यवाद।